हर हर महादेव. आज आपण चाललो आहोत मलंगडला. कुंभारली गाव म्हणून आहे तिकडे. तर रस्त्याने जाता जाता आपल्याला जे काही दिसणार आहे ते तुम्हाला आम्ही दाखवूच. मलंगडला जायला तुम्ही कल्याणवरून जाऊ शकता, नाही तर पर्सनल व्हेकल घेऊन जाऊ शकता. रस्त्याने जाता जाता तुम्हाला चिंचवली गाव लागतो. चिंचवली गावात एक राधाकृष्ण टेम्पल आहे, आत्ताच नवीन बांधण्यात आलेलं आहे. आणि नंतर मग त्या राधाकृष्ण टेम्पलपासून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा एक छोटीशी नदी लागते. पावसाळ्यामध्ये हे दृश्य बघण्यासारखं असेल. आता उन्हाळ्यामध्ये आलो आहे आम्ही, खूप गरमी आहे. आणि नदीच्याच बाजूला शनी मंदिर, मारुतीरायाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. ते पण आता आपण पुढं बघूच. आधी आपण आपलं लक्ष जे आहे कुंभारली गाव, तुम्हाला समोर ती कमान दिसतेच आहे. तळोजामधून सुद्धा रस्ता आहे. जर तुम्ही नवी मुंबई साईडला राहत असाल तर तळोजा MIDCतून येऊ शकता. आजूबाजूचं वातावरण बघू शकता. गरमी खूप असल्यामुळं झाडं सगळी सुकलेली आहेत. काही मोजकी झाडं दिसतील तुम्हाला. आणि ते वर समोर आहे मंदिर, आपण तिथं चाललेलो आहोत. इंस्टाग्रामला एक रील बघितलेली, त्या रीलमध्ये मंदिर दाखवलेलं. आणि इथं गौमुखसुद्धा आहे. 24 तास पाणी असतं बोलतात, 12ही महिने. पण आता थोडंसं कमी झालं वाटतं पाणी, कसं ते माहिती नाही. आणि ते पाणी कुठून येतं याची देखील कोणाला काही कल्पना नाही. आणि मंदिराच्या आजूबाजूला बरेच असे मंदिराचे अवशेष आहेत बऱ्यापैकी. आणि वातावरण चांगलं आहे. पावसाळ्यात याल तर इथं खूप सुंदर वाटेल, पण मंदिराची अवस्था खूप खराब होती. कोण लक्ष देत नाही आहे हे दिसून येत आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तिकडच्या लोकांसाठी किंवा सरकारला की आपण जे असे मंदिरं आहेत, जुनी मंदिरं, त्याच्याकडे लक्ष देऊन थोडीशी त्यांची डागडुजी केली पाहिजे. आणि तिथल्या जवळच्या लोकांनी त्या मंदिरांची देखरेख केली पाहिजे. कारण की एवढा चांगला परिसर आहे, परिसरामध्ये एक असं मंदिर की ज्याच्याकडे कोण लक्ष देत नाही, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. तर मंदिराची तुम्ही अवस्था बघू शकता. असं मंदिराकडं लक्ष द्या. आजूबाजूचा परिसर तर खूप सुंदर आहे. हे आपल्याला जे मंदिरासारखं दिसतं आहे ना, याच्यातच गौमुख येते, जे मी तुम्हाला मगाशी बोललो. आणि या गौमुखामध्ये पाणी एवढं स्वच्छ आहे ना की तुम्ही विचार पण नाही करणार. अक्षरशः एवढ्या उन्हामध्ये आम्ही आलो आहे, पण इथलं वातावरण एवढं चांगलं आहे की गार हवा लागत होती. त्यात पाणी आम्हाला तहान खूप लागलेली. म्हटलं गौमुखाचंच पाणी बघू किचं आहे. आणि खूप सुंदर पाणी पिण्यासाठी. आणि गौमुखाच्या इथून थोडंसं पुढं गेलं ना तुम्ही की अजून एक मंदिर आहे. त्या मंदिराकडं मला वाटतं लक्ष दिलं जातं, कारण की मंदिर छान आहे, स्वच्छ पण आहे एकदम. तुम्ही बघू शकता ही मंदिराची मागची बाजू. आणि पुढं जेव्हा तुम्ही मंदिरात जाण्यासाठी येत आहे तेव्हा तुळशी वृंदावन बघायला भेटेल. हे आहे मंदिर, समोर दिसतंय आपल्याला. आणि जे मंदिराच्या आतमध्ये बघाल तर आपल्याला बसायला सुद्धा व्यवस्था केलेली आहे तिथं, सुंदर अशी. आणि आतमध्ये गेलं तेव्हा समजलं की कृष्ण मंदिर आहे, त्यात गणपती बाप्पा पण आहेत. हे बघा, तुम्हाला दिसत असतील, सुंदर प्रतिमा आहे गणपती बाप्पा आणि श्रीकृष्णांची. आणि इथं आल्यावरती असं वाटतं की इथून जाऊ नये, कारण की एवढी गरमी असताना पण इथं गार हवा लागत होती. नंतर मग आम्ही कुंभारली गावातून निघालो. कुंभारली गावातच जाताना अजून एक महादेवांचं मंदिर आहे, ते पण खूप सुंदर आहे. हे बघा, त्या मंदिराचं नाव आहे अमृतेश्वर देवस्थान. मंदिराचा गेट बंद केलेला होता, पण आम्ही कडी लावली असल्यामुळं कडी उघडून आतमध्ये गेलो आम्ही आणि महादेवांचे दर्शन घेतले. आतमध्ये मंदिरसुद्धा गाभाऱ्यामध्ये एकदम गारवा होता. हे बघा, किती सुंदर महादेवांना सजवून ठेवलेलं आहे फुलांनी. आतमध्ये अशाच अजून 2-3 मूर्त्या आपल्याला बघायला भेटतात गणपती बाप्पाची. आणि मग महादेवांचं दर्शन घेतलं आणि निघालो. बाजूलाच एक कुंड होतं. आता पाणी दिसत नाही आपल्याला यामध्ये, पण पावसाळ्यामध्ये नक्कीच या तुम्ही इकडं.
मलंगडजवळ कुंभर्ली गाव. आणि मग नंतर आपण घरी जायला निघालो. जाता जाता आपल्याला शनी मंदिर करायचं होतं, हनुमान मंदिर करायचं होतं, जे येताना आपण रस्त्यात बघितलेलं. हनुमान मंदिरात आम्ही जेव्हा गेलो तेव्हा मारुतीरायाची मूर्ती प्रचंड मोठी होती, जवळपास माझ्या हाईट एवढी, म्हणजे जवळपास 5.5 फूट असेल. आणि खूप छान वाटत होतं. केसरी रंगाची हनुमानाची मूर्ती आहे आणि मंदिर पण एकदम स्वच्छ आहे, तुम्ही बघू शकता. आणि बाहेर मंदिराच्या हनुमान चालीसा देखील लिहिलेली आहे. आणि हनुमानाच्या मंदिराच्या समोरच बरोबर तुम्हाला शनी मंदिर दिसेल. आता आपण शनी मंदिराचे दर्शन घेऊ. हे बघा, शनिदेवाची मूर्तीसुद्धा आहे इथं आणि हनुमानसुद्धा आहे. शनिदेवाच्या मागच्या बाजूला वरती भगवा ध्वज लावलेला आहे आणि इथं आल्यावर खरोखर तुम्हाला प्रसन्न वाटेल. मग आता आपण निघूया आणि ते राधाकृष्णाचे मंदिर आहे त्या मंदिराकडे जाऊया, कारण की नवीनच बांधलेलं आहे. चिंचवली गाव आहे. तुम्ही या मंदिरात नक्कीच भेट द्या, माझं तर मत आहे. मंदिरात एक छोटीशी गौशाळा देखील बांधली आहे त्यांनी, तिथं आपण जाऊन गौसेवा करू शकतो. आणि मंदिरात जेव्हा आम्ही आलो तेव्हा आरती चालू होती राधाकृष्णाची. थोडा वेळ आम्ही आरती घेतली. आणि राधाकृष्ण टेम्पलमध्ये आरती तर एवढी भव्य होती की तुम्ही विचार पण नाही करणार. तिथले पुजारी वाजत गाजत आरती करत होते आणि अशी आरती असली की एकदम मन प्रसन्न होऊन जातं आपलं. आणि राधाकृष्णाची तुम्ही मूर्ती बघू शकता, नजर हटवण्याची इच्छा पण होणार नाही. आणि तुम्ही जर या मंदिरात आले तर राधाकृष्णाला बघून तुम्ही पुन्हा मंदिराच्या बाहेर पाय ठेवायची तुमची इच्छा पण होणार नाही. आणि मंदिर हे 2 मजली होतं. आम्ही वरच्या मजल्यावर गेलो तर हे असं सुबक चित्रकला बघायला भेटते आपल्याला, ज्यामध्ये श्रीकृष्णाच्या बालपणापासून पूर्ण मोठं होईपर्यंतचे सगळं चित्रामध्ये त्यांनी दाखवलं आहे आपल्याला. नंतर मग आरती झाल्यानंतर आम्ही थोडं वर फिरलो, कथा वाचन झाली आणि निघालो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.